की ज्या नर्सरी च्या पातळीवरचं जे शिक्षण आहे, बालवाडी आपण हळूहळू म्हणेन असे झालं या सगळ्या याच्या प्रक्रियेमध्ये, शहरांमध्ये सुद्धा या बालवाड्या गायब झालेल्या आहेत. कुठेतरी धोरणात्मक दृष्टिकोनातून काही गोष्टी लादण्याची ज्यावेळेला इच्छा व्यक्त व्हायला पाहिजे किंवा त्या दृष्टींचं कृती व्हायला पाहिजे शासनाकडनं, तर अशा काही गोष्टी तुम्ही काय करतायत की जेणेकरून मराठी भाषेला आणि खास करून त्या शाळांना आणि नर्सरी लेवलच्या या जे शिक्षण आहे त्याला अधिकाधिक काहीतरी बळ मिळेल, त्यासाठी काही योजना असतील किंवा अनुदान असतील, असं काही तुम्ही करताय? नाही, बरोबर. नागपूरच्या अधिवेशनात या निमित्ताने चर्चाही झाली आणि त्यात खरं म्हणजे मराठी भाषेच्या शाळांना, हल्ली सगळ्या शाळांना फीडिंग सेंटर हे बालवाडी असतात किंवा नर्सरी असतात, KG असतात आणि कुठल्या ना कुठल्या ह्याला ते अटॅच असतात, त्यामुळे त्या नाहीत. हे आतापर्यंत सगळं शिक्षण विभागाकडे येत होतं पहिलीपासून. त्याच्या आधीच हे महिला बालकल्याणकडे होतं, पण आता शिक्षण विभाग हा पूर्व प्राथमिकच्या विषयातला एक सविस्तर वेगळा कायदा आणतोय की ज्यामध्ये बालवाडीतल्या शिक्षणाविषयीच्या अकॅडमिक गोष्टी काय असतील, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर काय असतं, कुठलीही आपली दिसली खोली आणि बाहेर लावली पाटी सिंगापूर नर्सरी आणि चालू केली असं चालणार नाही. तर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून काय किमान पाहिजे, शिकवणाऱ्या तिथल्या शिक्षकांचा बेसिक क्वालिफिकेशन काय पाहिजे, असं आता प्रॉपर आपण कायदा करतो प्री प्रायमरीचा. त्याच्यामध्ये मला वाटतं की स्वाभाविकपणे या मराठी भाषांच्या बालवाड्या या सुद्धा त्याला एक प्राधान्य त्याच्यामध्ये आपण नक्की देऊ आणि ते जर दिलं तर मग मराठी शाळांचा पुढे इंटेक जो आहे तो त्यांना स्वाभाविक. अनुदानाच्या बाबतीमध्ये शाळांच्या तुम्ही काही अधिक वेगळा निर्णय किंवा काही क्रांतिकारी गोष्टी करताय? अनुदानाच्या बाबतीत क्रांतिकारी आता तरी काही नाही, कारण सध्याच ज्यावेळी मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसतो ते 2 रुपये 20 पैसे जे तिजोरीत जमा होतात त्यातले विनोद तावडे 57 पैसे घेऊन जातो अशीच बोंब मारतात. इतका पैसा आपण शिक्षणात सध्या खऱ्या अर्थाने इन्व्हेस्ट करू, मी ते खर्च करतो म्हणत नाही, इन्व्हेस्ट करतो. आता बेसिकली 1ली ते 10वी, 1ली ते 12वी किंवा 1ली ते मग पुढे ग्रॅज्युएशन पर्यंत आज एवढे आपण 57,000 कोटीचं बजेट वर्षाचं आपलं या सगळ्या ह्याच्यामध्ये आहे. आता हा जर पैसा आपण खऱ्या अर्थाने खर्च करतो तर याच्यामध्ये चुकीच्या प्रॅक्टिसेसने जो पैसा वाया जातो तो वाचवून तो या प्रकारच्या याला आपण देऊ शकतो असं मला वाटतं. आणि ते सुरू केलं, विशेषतः ऑनलाईन गोष्टी आल्यामुळे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण